नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत UDIS प्लस मध्ये जे मुलं इयत्ता पहिलीला आपण ऍड केलेली आहे त्या मुलांचं GP, EP आणि FP कशा पद्धतीने अपडेट करायचे या तीनही प्रोफाइल मध्ये काम करण्यासाठी आपण बघणार आहोत. चला तर आपण सर्वप्रथम जाणार आहोत गुगल क्रोमला. गुगल क्रोमला गेल्यानंतर आपण जाणार आहोत UDIS प्लस स्टुडंट मॉड्यूलला. UDIS आपल्या समोर अशा पद्धतीने आल्यानंतर आपल्याला इथे टाकायचा आहे तो म्हणजे कॅप्चा. कॅप्चा आपण व्यवस्थित बघून इथे इन्सर्ट करायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला इथे लॉग इनला क्लिक. ही प्रोसेस आपल्या सर्वांना माहित आहे. त्यानंतर 24-25 या वर्षात काम करत आहोत. इथे आपल्या शाळेच्या माहिती आलेली आहे. याला आपण क्लोज करायचं. क्लोज केल्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे आपण इयत्ता पहिलीला जी मुलं ऍड केलेली आहेत त्या मुलांचं व्ह्यू मॅनेज, आता त्यांचं ते तिन्ही प्रोफाइल आहे ते कशा पद्धतीने अपडेट करायचं ते आपण बघणार आहोत. इथे तुम्ही बघू शकताय आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करायची. त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, GP, EP आणि FP हे सर्व तुम्हाला ग्रीन कलर मध्ये झालेले दिसत आहे. तर आता आपल्याला इयत्ता पहिलीच्या मुलांची ही माहिती बघायची आणि इथे गेल्यानंतर आपल्याला क्लिक करायचे या व्ह्यू मॅनेजला. या व्ह्यू मॅनेजला क्लिक केल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या नावांची पूर्ण यादी आपल्या नजरेसमोर येणार आहे. बघा इथे अशा पद्धतीने हे मुलं आपल्याला दिसत आहेत. आता याच्यामधील आपल्याला एखाद्या मुलाचं काम आपण करणं बघणार आहोत. हे सर्व काय दिसत तुम्हाला, नॉट स्टार्टेड, GP, EP आणि FP तुम्हाला लाल रंगामध्ये दिसत आहेत. आपण एखाद्या विद्यार्थ्याचं आपण इथे काम नमुना म्हणून बघणार आहोत. चला तर या विद्यार्थ्याची मी सुरुवात करतोय. या GP ला मी क्लिक केले. GP ला क्लिक केलं म्हणजे GP म्हणजेच काय, जनरल प्रोफाइल. इथे आपण ऍड करत असताना जी माहिती भरलेली आहे ती माहिती इथे आपोआप आलेली आहे. चला इथे या विद्यार्थ्याचं नाव आहे, त्यानंतर त्याचं लिंग जेंडर आहे, मेल म्हणून त्याची जन्मतारीख आहे आणि इथे स्टुडंट स्टेट कोड. इथे आपण सरळ पोर्टलवरील त्या विद्यार्थ्याचा जो स्टुडंट ID आहे तो आपण इथे टाकायचा आहे. तो मी इथे टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या आईचं नाव, वडिलांचं नाव, जर पालक दुसरे असतील अजून तर त्यांचं नाव इथे टाकायचंय. पत्ता टाकायचा आहे आपल्याला. जो पत्ता त्यांनी दिलेला असेल तो पत्ता आपण इथे इन्सर्ट करणार आहोत. पत्ता टाकल्यानंतर इथे आपल्याला 4.1.9 ला विचारलेला पिनकोड, पत्त्यानुसार पिनकोड आपण टाकल्यानंतर आपल्याला खाली माहिती दिलेली मोबाईल नंबर, त्या विद्यार्थ्याच्या पालकाचा मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर एक काम करा, प्रत्येक नाव टाईप केल्यानंतर स्पेलिंग असो किंवा नंबर टाईप केल्यानंतर त्याच्या पुढे स्पेस देऊ नका. त्याच्या पुढे जर आपण स्पेस दिला तर काय होते ते आपल्याला घेताना, उदाहरण आपण इथे बघा, इथे पत्त्यामध्ये मी पुढे स्पेस दिलाय तो रेड झालेला आहे. कृपया स्पेस देऊ नका, बॅक स्पेस देऊन पुन्हा तो ग्रीन आपल्याला झालेला दिसतो. अल्टरनेट मोबाईल नंबर जर दुसरा असेल तो टाकायचा. पालकांचा म्हणजे पेरेंट दुसरे असतील, गार्डियन त्यांचा असल्यास तो टाका. मदर टंग ऑफ स्टुडंट, विद्यार्थ्याची भाषा कोणती आहे, तर आपल्याला यामध्ये 106 नंबरला जी आहे मराठी या त्याची मराठी लँग्वेज ती आपण निवडणार आहोत. जी असेल ती आपण टाकायची, ती 106 मराठी इथे टाकायची. त्यानंतर सोशल कॅटेगरी तो जनरल, SC, ST, NT या कशामध्ये बसतोय त्यानुसार त्या विद्यार्थ्याचं आपण काय टाकायचंय, कॅटेगरी इथे नमूद करायची आहे. ती कॅटेगरी घ्यायची. मायनॉरिटी ग्रुप असेल तर सिलेक्ट करायचा अथवा NA घ्यायचा, असेल तर घ्यायचा अथवा NA आपण इथे घेतलेला आहे तो नसल्यामुळे. पॅरेंट्स BPL आहे काय, नो. S असेल तर काय होईल, पुढे अंत्योदयच येईल. आता उदाहरण म्हणून बघूयात. S ला क्लिक केलं, अंत्योदय कार्ड आहे का त्याचा वरती लाभ घेतायत, येस किंवा नो येईल. पण इथे जर नो आलं तर इथे ऑटोमॅटिक हे लॉक झालेलं असेल. EWS डिसएडव्हान्टेज ग्रुप आहे काय, नो. नसेल तर नो. CWSN असेल, येस जर घेतलं तर आपल्याला इथे तो CWSN मध्ये कोणत्या प्रकारात बसतोय तो इथे सिलेक्ट करावा लागणार आहे आणि त्यानंतर इथे त्याची टक्केवारी घ्यावी लागणार आहे. पण हा विद्यार्थी CWSN नाही म्हणून नो घेतलेला आहे आणि दोन्ही टॅप काय झाले, लॉक झाले. स्टुडंट इज इंडियन, नॅशनल काय, नॅशनॅलिटी काय त्याची इंडियन आहे, बरोबर येस म्हणायचंय. आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन इथे काय आहे, प्रिव्हियस इयर, नो. तो शाळाबाह्य विद्यार्थी होता का, तर नाही. सिलेक्ट ब्लड ग्रुप संदर्भात जर त्याचा ब्लड ग्रुप चेक केलेला असेल, जो असेल तो घ्या अथवा अंडर इन्व्हेस्टिगेशन याला आपल्याला घ्यायचंय
आणि अशा पद्धतीने ही माहिती भरल्यानंतर 4.20 पर्यंत आल्यानंतर इथे 20 पॉईंट टोटल 20 पॉईंट आपले पूर्ण भरून झाल्यानंतर याला सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर इथे आपल्याला पॉपअप येणार आहे. अशा पद्धतीने जनरल डेटा अपडेट सक्सेसफुली हा मेसेज येईल, त्याला आपण क्लोज करायचं. क्लोज केल्यानंतर जिथे नेक्स्ट दिसतोय या नेक्स्टला क्लिक करायचं. नेक्स्टला क्लिक केलं म्हणजे आपण आल्या दुसऱ्या प्रोफाईल मध्ये एनरोलमेंट प्रोफाईल. त्या विद्यार्थ्याचा आपल्या शाळेतील नमुना नंबर 1 मधील जो प्रवेश नंबर आहे दिलेला, त्या नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. त्याला आपण शाळेमध्ये प्रवेश कोणत्या तारखेला दिलेला आहे ती तारीख आपल्याला इथे इन्सर्ट करायची, टाकायची. 2024 त्याच्यामध्ये त्याचा महिना घ्यायचा आहे आणि किती तारखेला त्याला प्रवेश दिलाय तो आपण इथे टाकायचा. क्लास सेक्शन रोल नंबर, त्याचा वर्गातील रोल नंबर काय आहे तो रोल नंबर आपल्याला इथे इन्सर्ट करायचा असतो. त्याचा रोल नंबर आपण इथे टाकायचा आहे. त्यानंतर त्याचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन काय, मराठी 10 मराठी आपल्याला इथे येतोय. लँग्वेज ग्रुप स्टडी बाय स्टुडंट मराठी इंग्लिश. इथे बाकीच्या गोष्टी ब्लॉक आहेत ते आपल्याला भरायची गरज नाहीये. इथे स्टेटस ऑफ स्टुडंट इन प्रिव्हियस अकॅडमिक इयर ऑफ स्कूलिंग, तो आपल्या शाळेत शिकतोय. स्टडी ऍट करंट सेम स्कूल, आपल्या शाळेत आहे म्हणून त्याला आपण इथे करंट स्कूल घेतलेलं आहे. त्यानंतर पुढे मागच्या वर्षी ते मुलगा कुठे होता, कोणत्या शाळेत होता, तर तो कुठे असेल, प्री प्रायमरी फर्स्टला. त्यानंतर इन प्रिव्हियस क्लास स्टडी रिझल्ट ऑफ एक्झाम, अजून त्याची परीक्षाच झालेली नाहीये त्याच्यामुळे आपल्याला इथे काही टाकायचं गरज नाही. मागील वर्षामध्ये त्याचे शाळा चालू दिवस किती होते ते आपल्याला इथे टाकायची काही गरज भासणार नाहीये. नाही टाकलं तरी आपण इथे काही फरक पडणार नाही, कारण ही इत्ता पहिलीच्या मुलांची माहिती आपण भरतोय. या सेव्हला क्लिक करायचं. ते मूल मागच्या वर्षी आपल्या शाळेमध्ये नव्हतं, तो शिकत नव्हता, म्हणून त्याचं काय करावं लागेल, आपल्याला अंगणवाडीमध्ये, कुठे होता अंगणवाडीमध्ये, म्हणून 3 क्रमांक आपण अंगणवाडी निवडणार आहोत. अंगणवाडी निवडल्याबरोबर इथली बाकीच्या सर्व टॅब काय झालेल्या ब्लॉक झालेल्या आहेत, म्हणजे ही माहिती आपल्याला भरायची गरज पडणार नाही. इथे एकूण जे कॉलम आहेत ते आपण भरलेले आहेत. आता इथे आपण इथे आपण सेव्हला क्लिक करणार. सेव्हला क्लिक केल्यानंतर एनरोलमेंट डेटा सेव्ह सक्सेसफुली, याला नेक्स्टला क्लिक करायचंय. नेक्स्टला क्लिक केलंय म्हणजे आपल्या समोर पुढचं प्रोफाईल आलेलं आहे, तेच म्हणजे फॅसिलिटी प्रोफाईल. फॅसिलिटी प्रोफाईल मध्ये विद्यार्थ्याला आपण या वर्षामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी पुरवलेल्या आहेत काय, तर यस म्हटलं इथे आपलं सर्व ओपन झालं. आपण त्या विद्यार्थ्याला आता नुकतेच दिलेले फ्री टेक्स्टबुक, अजून काही दिलेलं असेल ऑदर, तर त्या मुलाला आपण आता नुकतेच टेक्स्टबुक दिलेले आहेत, अधिक त्याला आपण गणवेश दिला असेल तर गणवेशला क्लिक करायचं. इतर वस्तू आपण दिल्या असेल त्याला ऑदरला आपण इथे क्लिक करू शकतो. त्यानंतर त्याच्या पुढचा मुद्दा आहे 3.2 चा चौथ्यातला, त्या फॅसिलिटी इथलं ब्लॉक झालेलं आहे. का ब्लॉक झालेलं आहे, कारण आपण मागच्या याच्यामध्ये जनरल प्रोफाईल मध्ये त्या विद्यार्थ्याला CWSL मध्ये काय केलेलं आहे, नो केलेलं. तिथे जर आपण येस केलं असतं तर ही टॅब जो आहे, हा ब्लॉक जो आहे तो ऑटोमॅटिक ओपन झालेला असता. चला, हॅज बीन स्क्रीन स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी, तो नो नाही म्हणून नो म्हणा. असल्यास काय होईल, मग या पुढच्या टॅब ओपन होतील आणि यापैकी कोणती आहे ती आपल्याला इथे टाकावी लागणार आहे. त्याला नाही म्हणून मी नो ला क्लिक केलेलं आहे. त्याचबरोबर हॅज बीन स्क्रीन नाही जे असेल ते आपल्याला इथे भरायचं आहे. येस असल्यास येस भरा अथवा नो भरा. पुढचे बघा 4.3.6, हॅज स्टुडंट बीन आयडेंटिफाईड टॅलेंटेड, तो टॅलेंट आहे काय, असेल तर त्याला येस करा, नसल्यास त्याला नो करा. हा मुलगा खूप टॅलेंट आहे म्हणून त्याला मी येस ला क्लिक केलेलं आहे. डज द स्टुडंट अपियर स्टेट लेवल, आताच नुकताच आलाय तो, स्टेट लेवलला नॅशनल लेवलला कुठे गेलेला नाही. NCC चा प्रश्न आपल्याकडे इत्ता पहिलीमध्ये मुळीच नाहीये. कॅपेबल ऑफ हँडलिंग डिजिटल सर्व्हिस इन्क्लुडेड, नो, तो इंटरनेटचा वापर करू शकत नाही, इत्ता पहिलीतला मूल आहे. त्या विद्यार्थ्याची वजन आणि उंची आपल्याला इथे टाकायची आहे. इथे सेंटीमीटर मध्ये उंची टाकायची आणि वजन इथे टाकायचं आहे आपल्याला किलो मध्ये. त्यानंतर त्या विद्यार्थ्याचं शाळेपासूनचं घरापासूनचं अंतर 1 किलोमीटरच्या आत, लेस दॅन 1 किलोमीटर, 1 किलोमीटर पेक्षा जास्त आणि 3 च्या मध्ये असेल तर 1 किलोमीटर आणि 3 किलोमीटरच्या आत 3 ते 5 असेल 3 ते 5 घ्या. मोर दॅन 5 किलोमीटर, 5 किलोमीटर पेक्षा जास्त असेल तर 5 किलोमीटर, पण हा 1 किलोमीटरच्या आत आहे म्हणून तो आपण घेतलेला आहे. त्याचबरोबर त्याचे पालक कितवीपर्यंत शिकलेले आहेत, तर अप्पर प्रायमरी पर्यंत शिकले आपण ते घेतलेले आहे. जर नसतील शिकले तर 6वा क्रमांक नो स्कूलिंग एक्सपिरियन्स, जी त्यांची शैक्षणिक पात्रता असेल ती आपल्याला घ्यायची आहे. अप्पर प्रायमरी यांची, म्हणून मी अप्पर प्रायमरी घेतलं आणि ते सेव्हला क्लिक केल्यानंतर फॅसिलिटी डेटा हॅज बीन सेव्ह सक्सेसफुली आलेलं आहे. नेक्स्टला क्लिक केल्यानंतर या मुलाची आपण नुकतीच भरलेली माहिती प्रोफाईल प्रिव्ह्यू मध्ये आपल्याला पूर्ण बघता येते. आपण जी माहिती भरलेली आहे ती माहिती याच्यामध्ये आपल्याला दिसते, ते आपण इथे चेक करू शकतो. प्रोफाईल वाईज ती आपण इथे चेक करू शकतोय आणि ती जर का बदल करायची असेल तर आपण बॅक जाऊन ती माहिती बदलू शकतोय किंवा PDF ला क्लिक करून याची PDF सुद्धा आपल्याला सेव्ह करून ठेवता येऊ शकते. अशा पद्धतीने त्याची PDF आपल्याकडे सेव्ह ॲज PDF आणि आपण त्या सेव्हला क्लिक केलेलं आहे. अशा पद्धतीने ही PDF सुद्धा आपल्याला सेव्ह करून ठेवता येऊ शकते. चला, तर आता ही सर्व
सर्व माहिती बरोबर असल्यामुळे मी इथे कम्प्लीट डेटाला क्लिक केलं. कम्प्लीट डेटाला क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा विचारतं आर यू शुअर यू वॉन्ट टू कम्प्लिटेड द डाटा. ओके, आपल्याला काहीच बदलायचं नाही म्हणून आपण ओके म्हटलंय आणि बॅक टू स्कूल डॅशबोर्ड आलेलं आहे. आपण याला बॅक टू स्कूल डॅशबोर्डला. आता इथे इत्ता पहिलीची जी मुलं आहेत त्या मुलांमध्ये या विद्यार्थ्याच्या तीनही टॅब आणि चौथी प्रोफाईल संदर्भातील जी टॅब आहे ती आता आपल्याला काय झालेली दिसणार आहे, ग्रीन झालेली. इथे आपण जर बघितलं तर बघा या मुलाचं इथे काय झालेलं आहे, कम्प्लिटेड आलेलं. काय आलेलं आहे इथे पूर्ण आपल्याला कम्प्लिटेड बरोबर. त्यानंतर जीपी ग्रीन कलर मध्ये आलेला आहे, ईपी ग्रीन कलर मध्ये आलेला आहे आणि एफपी सुद्धा ग्रीन कलर मध्ये आलेला आहे आणि शेवटचा आपला प्रिंट प्रिव्ह्यू जो आपण बघितलेला आहे तो सुद्धा ग्रीन झालेला आहे आणि वर जर आपण बघितलं तर सर्व रेड कलर मध्ये आहे. अशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांची भरता येते आणि अपडेट करता येते. अशा पद्धतीने सर्व वर्गाची माहिती आपल्याला अपडेट करायची असते. चला, धन्यवाद. अपेक्षा करतो व्हिडिओ आपल्याला कळला असेल. युट्यूब चॅनल मध्ये हा व्हिडिओ आपण बघितला. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला नक्कीच लाईक करा, आपल्या इतर मित्रांना शेअर करा. अद्याप आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपण बघायला मिळतील. आपण व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आणि चला पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.